Hello guys, welcome to my YouTube channel Unique Learning Point 781. Today we are going to learn how do we make passive voice from active voice. Active voice चं passive voice मध्ये रूपांतर कसं करायचं हे आज आपण शिकूया. सो लेट्स स्टार्ट. ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय तर मराठीमध्ये कर्तरी प्रयोग म्हणतो आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कर्त्याला म्हणजेच सब्जेक्टला जास्त महत्त्व दिलं जातं आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजेच कर्मणी प्रयोगामध्ये ऑब्जेक्ट म्हणजेच कर्माला जास्त प्राधान्य दिलं जातं. तर ह्याचे रूल्स पाहूया. रूल्स ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये सेंटेन्सची जे स्ट्रक्चर्स असतात त्यामध्ये सब्जेक्ट फर्स्ट असते, नंतर त्या पुढे वर्ब आणि नंतर ऑब्जेक्ट असतं, कर्ता क्रियापद कर्म. आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये इंग्लिशमध्ये ऑब्जेक्ट म्हणजेच कर्माला कर्ता बनवलं जातं. म्हणजेच पहिल्यांदा ऑब्जेक्ट येणार, नंतर त्या वाक्यानुसार म्हणजे ते वाक्य कोणत्या काळातले त्या काळानुसार हेल्पिंग वर्ब वापरले जातात, जसे की ॲम, इज, आर, वॉज, वेअर, शॅल बी, विल बी असे. आणि त्यानंतर मुख्य क्रियापदाचं मेन वर्ब म्हणजेच मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप, त्याला बाय, त्यानंतर बाय लावून बायच्या नंतर सब्जेक्ट घेतलं जातं. म्हणजे सब्जेक्ट कर्माच्या जागी येतो ऑब्जेक्टच्या जागी. तर इथं काही एक्झरसाईज आहेत. एक्झरसाईजमध्ये काही एक्झाम्पल्स आहेत ते पाहूया. फर्स्ट आहे टीचर्स चेक होमवर्क. आता हे कोणत्या काळातलं वाक्य आहे? टीचर्स चेक होमवर्क. यामध्ये वर्ब कोणतं आहे? हे सब्जेक्ट आहे, वर्ब आणि ऑब्जेक्ट. आता वर्ब कोणतं आहे यामध्ये? चेक क्रियापदाचं पहिलं रूपच आहे, म्हणजे V1 आहे. म्हणजेच कोणतं काळ असेल? सिम्पल प्रेझेंट टेन्स. टीचर्स चेक होमवर्क. तर इथं काय करावं लागेल आपल्याला? इथं सांगितल्याप्रमाणे होमवर्क आहे, ऑब्जेक्ट आहे. तर इथं काय घ्यावं लागेल आपल्याला? होमवर्क. आता इथं चेक आहे म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स, पण इथं होमवर्क आहे. तर इथं काय येणार? इज. होमवर्क इज. चेकचं V3 काय होणार? म्हणजेच थर्ड फॉर्म ऑफ मेन वर्ब चेक्ड. CHECKED चेक्ड. नंतर काय करायचं? बाय लावायचं. बाय आणि सब्जेक्ट इकडे येणार. कळालं? टीचर्स. होमवर्क इज चेक्ड बाय टीचर्स. कळालं? होमवर्क